नमस्कार, मी दिनराज वाघमारे. नमस्कार, मी आदिती. जय भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारलेली आहे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचा करिश्मा चाललेला आहे. गेल्या अनेक वर्षाची काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता भाजपनं उलटून लावली आहे आणि नगराध्यक्षपदासह 12+1 असे नगरसेवक भाजपचे निवडून आलेले आहेत आणि राष्ट्रवादी तसेच काँग्रेसला जत शहरामध्ये मोठा धक्का बसलेला आहे. तर या निवडणुकीनंतर आता आणखीन एक महत्त्वाचा टप्पा उरलेला आहे, तो म्हणजे जत नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष कोण होणार आणि स्वीकृत नगरसेवकपदी कोणाकोणाची वर्णी लागणार. तर याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे आणि त्याचबरोबर त्या अनुषंगानं जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. जे नगरसेवक पदासाठी आणि स्वीकृत नगरसेवक पदासाठी जी मंडळी इच्छुक आहेत तर त्यांनी आता पुन्हा आपलं कसब पणाला लावायला सुरुवात केली आहे. उपनगराधीश पदासाठी जे नाव प्रामुख्यानं समोर येत आहे ते म्हणजे विक्रमसिंह शिवाजीराव ताड. तर विक्रम ताड हे प्रभाग 6 मधून विजयी झालेले आहेत आणि भाजपचे एक ते दिग्गज नेते आहेत. नगराध्यक्ष पदासाठी विक्रम ताड यांचं नाव प्रामुख्यानं समोर आलं होतं, परंतु ऐनवेळी डॉक्टर रवींद्र आळी यांना उमेदवारी दिलेली आहे आणि आता उपनगराध्यक्ष पदासाठी विक्रम ताड हे सर्वाधिक प्रबळ दावेदार मानले जातात. विक्रम ताड हे माजी नगरसेवक व दिवंगत नेते विजय ताड यांचे बंधू आहेत. मागच्या वेळी विजय ताड हे या प्रभागातून नगरसेवक होते. तसेच ज्येष्ठ नेते आणि शिवसेनेचे तत्कालीन तालुका प्रमुख, एक दिग्गज नेते, क्रीडा शिक्षक म्हणून ज्यांचा खूप मोठा नावलौकिक होता असे शिवाजीराव ताड यांचे ते सुपुत्र आहेत आणि मागील काही वर्षापासून ते आमदार गोपीचंद पडळकर यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांचा लौकिक आहे. तर त्यांच्या प्रभाग 6 मधून त्यांनी दोन्हीच्या दोन्ही उमेदवार आहेत तर ते विजय केलेले आहेत आणि या प्रभागाकडं संपूर्ण जिल्हाभराचं लक्ष लागले होतं. अत्यंत चुरशीचं असं वातावरण या प्रभागामध्ये होताना विक्रम ताड यांनी बाजी मारलेली आहे. त्यामुळं अर्थातच उपनगराध्यक्ष पदासाठी सर्वात मोठं नाव हे विक्रम ताड यांचं आहे आणि त्यांचं नाव समोर येत आहे. तर दुसरीकडं स्वीकृत नगरसेवक पदासाठी अनेक जण इच्छुक आहेत. भाजपच्या वाट्याला 2 स्वीकृत नगरसेवक पदं येणार आहेत आणि या 2 नगरसेवक पदासाठी अनेक मंडळी आता दावेदार बनलेले आहेत. तर सगळ्यात मोठं नाव जे आहे तर यासाठी तर चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांचं आहे. चंद्रकांत उर्फ पापा कुंभार हे भाजपचे अत्यंत कट्टर कार्यकर्ते आहेत, संघाचे कार्यकर्ते आहेत आणि प्रभाग 8, 9 आणि 10 या तिन्ही प्रभागामध्ये ज्यांचं खूप वर्चस्व आहे तर असे पापा कुंभार हे या पदासाठी अत्यंत दावेदार आहेत. मागच्या निवडणुकीत जर चित्र पाहिलं तर प्रभाग 8 मध्ये पापा कुंभार यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका सौ शारदा कुंभार या उमेदवार होत्या. तर पापा कुंभार यांचा खरं म्हणजे हा हक्काचा मतदारसंघ आहे आणि असं असताना प्रभाग 10 मधून भाजपला प्रबळ उमेदवार मिळाला नसल्यामुळं पापा कुंभार यांना भाजपने गळ घातली होती आणि उमेदवारीसाठी त्यांच्यावरती पक्षानं जबाबदारी टाकली. त्यामुळं ऐनवेळी प्रभाग 10 मधून पापा कुंभार यांचे सुपुत्र, एक युवा उद्योजक आणि इंजिनियर असलेले पवन कुंभार तर यांना उमेदवार म्हणून उतरवलेलं होतं आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की अत्यंत कुंभार परिवाराच्या दृष्टीनं अत्यंत एक ज्याला आपण काय म्हणू अत्यंत दुर्दैवी घटना असं म्हणता येईल. जे अपक्ष उमेदवार आहेत फिरोज नदाब तर या दोघांना समान मतं मिळाली आणि समान मतं मिळाल्यामुळं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिठ्ठी टाकून उमेदवाराची घोषणा केली आणि त्याचा बॅडलक आपण म्हणूया की पवन कुंभार चिठ्ठीमध्ये त्यांचा पराभव झाला आणि फिरोज नदाब हे विजयी घोषित करण्यात आले. तर खरं म्हणजे पापा कुंभार यांच्या प्रभाग 8 मधून शारदा कुंभार यांना अत्यंत चांगलं वातावरण होतं, परंतु दोन्ही ठिकाणची जबाबदारी त्यांच्यावरती होती
अशातच प्रभाग 9 मधली सुद्धा जबाबदारी होती आणि त्या 2-3 ठिकाणी त्यांची शक्ती विभागली गेल्यामुळं तर त्यांच्याकडं दोन्ही ठिकाणी त्यांच्या पदरी निराशा पडलेली आहे. दुसरी गोष्ट अशी की या तिन्ही मतदारसंघामध्ये एक दिग्गज नाव आहे पापा कुंभार यांचं 8, 9 आणि 10 मध्ये. तर या प्रभागामध्ये भाजपचा एकही उमेदवार नसल्यामुळं तर या प्रभागातली जी जबाबदारी आहेत, कामं आहेत आणि भाजपनं या तिन्ही प्रभागामध्ये आपलं मोठी चुणूक दाखवलेली आहे. खूप मतदान घेतलेलं आहे. तर या प्रभागामधून एक हक्काचा भाजपसाठी एक नगरसेवक असावा यासाठी पापा कुंभार किंवा पवन कुंभार तर यांच्या दोघांच्या नावाची चर्चा आहे. ही नावं दोन्ही आघाडीवर आहेत आणि भाजपचे बाजीप्रभू देशपांडे असं म्हणून जे खिंड लढवली पापा कुंभार यांनी तर त्यांना भाजपकडून निश्चित सन्मान मिळेल अशी आशा त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. तर स्वीकृत नगरसेवक पदासाठी इतर पण मंडळी जी अनेक जण इच्छुक आहेत तर त्यामध्ये आणखीन एक नाव आहे ते म्हणजे सागर कोरे. तर सागर कोरे हे सुद्धा एक युवा उद्योजक आहेत. सागर बाहुबली नावाचं एक मोठं कलेक्शन जत शहरामध्ये त्यांचं सुप्रसिद्ध आहे आणि सागर कोरे हे अत्यंत भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. गेल्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये त्यांनी पायामध्ये चप्पल न घालता त्यांनी डॉक्टर रवींद्र आळे आणि या सर्व टीमचा प्रचार केला आणि डॉक्टर नगराध्यक्ष झाल्याशिवाय आपण चप्पल घालणार नाही असं त्यांनी पण केला होता आणि त्यांच्या या पणाला यश मिळालेलं आहे. डॉक्टर नगराध्यक्ष झाले. त्यामुळं सागर यांचं नावसुद्धा स्वीकृत नगरसेवक पदासाठी पुढं आलेलं आहे. तर तिसरं नाव जे आहे तर ते म्हणजे संतोष मोठे यांचं आहे. तर संतोष मोठे आपल्या सर्वांना माहीत आहे की प्रभाग 9 मध्ये त्यांनी एक निकराची झुंज नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिली आणि एक सर्वसामान्याचा कार्यकर्ता वाहन चालक संघटनेचे अध्यक्ष असलेले आणि सर्वांची नाळ जोडलेला एक असा कार्यकर्ता म्हणून संतोष मोठे यांचं नाव आहे. तर संतोष मोठे यांनासुद्धा नगरपालिकेमध्ये संधी मिळावी अशी मागणी त्यांचे कार्यकर्ते जोर धरू लागलेले आहेत. आणखीन एक नाव समोर आलेलं आहे तर ते म्हणजे प्रभाग 7 मधले जे उमेदवार आहेत डॉक्टर प्रवीण वाघमोडे. डॉक्टर प्रवीण वाघमोडे यांनी प्रभाग 7 मध्ये अतिशय जबरदस्त अशी झुंज दिली. वास्तविक प्रभाग 7 हा ज्येष्ठ नेते सुरेशराव शिंदे सरकार यांचा बालेकिल्ला आहे आणि या प्रभागामध्ये नेहमीच राष्ट्रवादी आणि सुरेश शिंदे सरकार यांचं वर्चस्व राहिलं होतं. परंतु या प्रभागामध्ये एक चांगलं मतदान घेण्याचं काम डॉक्टर प्रवीण वाघमोडे यांनी केले आणि त्यामुळं प्रवीण यांचं नावसुद्धा आता आघाडीवर आहे. तर अशा पद्धतीनं ही सर्व मंडळी आघाडीवर आहेत. अशाच पद्धतीनं आणखीन एक महिला कार्यकर्त्या म्हणजे महिला आघाडीच्या अध्यक्ष असलेल्या सौ ज्योती गाडगे यांचंसुद्धा नाव आता स्वीकृत सदस्य पदासाठी समोर आलेलं आहे. तर एकंदरीत पदं 2 आहेत परंतु इच्छुक अनेक आहेत आणि त्यामुळं आमदार गोपीचंद पडळकर हे या सर्वांचे भाग्यविधाते ठरणार आहेत आणि कोणाचं भाग्य चिठ्ठीतून येणार की पडळकर साहेबांच्या वाणीतून येणार तर याची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे आणि त्यामुळं सर्वांचं लक्ष आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निर्णयाकडे निश्चितपणे असणार आहे. तर येत्या काही दिवसामध्ये उपनगराध्यक्ष पदाबरोबरच या स्वीकृत नगरसेवक पदांचा निर्णय लागणार आहे. त्यामुळं इच्छुकांनी आपली जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. सर्व इच्छुकांना जय भारत न्यूजच्या वतीनं आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो.